लड़कपन जाने को है जोगी जी जोगी जी जवानी ए गण्या चल की लवकर सध्या दादानं बोलवलं लवकर चला हे आहे मी खेळायला जातोय अरे थांब रे गाण्या काहीतरी खाऊन जा आधी आलो रे आलो चला पटकन चला उशीर होतोय अरे सगळे उद्या होळी आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन 5-5 शेण्या आणायचा आणि मंदिरासमोर ढीक करायचा आणि जर कोणी शेण्या द्यायच्या नाही म्हणालं तर काय करायचं ठाऊक आहे ना रे होय दादा लवकर चला वेळ नाही घालवायची काकू होळीकरिता शेण्या द्या ना हो हो रे घ्या 5 शेण्या धन्यवाद काकू काका होळीकरिता शेण्या द्या ना या रे बाळांनो नीट साठवा हो काका धन्यवाद सांगू शेणी नाहीत म्हटलं ना जा आता हे इकडे या रे सगळे काय झालं रे आजी होळीकरिता 2 शेण्या द्याल का माझ्याकडे जास्त नाही रे बाळांनो धन्यवाद आजी काकू होळीकरिता शेण्या द्या ना अरे बाळांनो आणि भांडू नका धन्यवाद होळीसाठी 5 शेण्या द्या की आमच्याकडे नाही जा तुम्ही ठीक आहे सुरू करा रे मुलांनो अरे थांब थांब देते शेणी आज खूप शेण्या मिळाल्या रे यंदा आपली होळी भारी पेटणार 90च्या दशकात गावची होळी म्हणजे फक्त सण नव्हता तो एक उत्सव होता आजी लवकर पहाटे उठून अंगणात झाडून सडा टाकत होती आणि आजोबा आंघोळीसाठी पाणी गरम करत होते आई होळीच्या नैवेद्याची तयारी करत होती पुरणपोळीचा सुगंध तुपाचा वास आणि चुलीचा धूर सगळं घर सणाने भरून गेलं होतं आणि आम्ही मुलं सकाळी लवकर उठून होळीची सजावट करत होतो आईने नैवेद्याचं ताट सुंदर सजवला आणि हे सगळं करता करता संध्याकाळ झाली सगळ्या बायका मुली नटून थटून नव्या साड्या नेसून केसांत फुलं माळून होळीकडे निघाल्या ते हातात नैवेद्याची ताटं ओवाळणीची तयारी आणि चेहऱ्यावर सणाचा आनंद संपूर्ण गाव होळीसमोर जमलं होतं आणि हलकी शिंगाचा आवाज गावभर घुमत होता मंदिरासमोर पेटलेली होळी आकाश उजळवत होती होळी रे होळी पूर्णच पोलीच्या गजर संपूर्ण गावभर घुमत होता आजही हलगीचा आवाज ऐकला की ते दिवस डोळ्यासमोर उभे राहतात लहानपणीची ती होळी आठवते का कमेंट करून नक्की सांगा